श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशी ही खूप महत्त्वाची मानली जाते. हिला धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्व दिलं जातं. एकादशी तिथी ही भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित केली जाते आणि त्यासोबतच जर आपण माता लक्ष्मीची पूजा केली, सेवा केली तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते असं म्हटलं जातं. तर बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. म्हणजेच आपल्याला या 5 वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत. तर आषाढी एकादशी ही अतिशय महत्त्वाची तिथी असते, अतिशय शुभ तिथी असते. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी अनेक आपण सेवा करत असतो, उपाय करत असतो. आणि या जर 5 वस्तू आपण इतर कोणत्याही व्यक्तीला दिल्या तर आपल्यावरती माता लक्ष्मी नाराज होईल. साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाईल. आपण जे पण उपाय करू, सेवा करू तर त्याचं काहीही फळ आपल्याला भेटणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात त्या 5 वस्तू कोणत्या आहेत आणि त्या कोणालाही का द्यायच्या नाहीत. तर बघा, तर या वस्तू कोणतीही कितीही गरजू व्यक्ती असेल, तुमच्या कितीही जवळची असेल आणि या वस्तू मागण्यासाठी संध्याकाळच्या वेळी आली तर तुम्ही चुकूनही या वस्तू त्यांना द्यायच्या नाहीत. कारण की या वस्तू ज्या आहेत तर त्या साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानल्या जातात आणि ज्यावेळी आपण आपल्या घरातून त्या वस्तू इतर बाहेरील व्यक्तीला देतो त्यावेळी आपल्या हातातील जी लक्ष्मी असते तर त्या व्यक्तीच्या हातामध्ये जात असते. म्हणून या वस्तू आपण या संध्याकाळच्या वेळी इतर कोणत्याही व्यक्तीला द्यायच्या नाहीत. त्याच्यामध्ये पहिली वस्तू असणार आहे ते म्हणजे खडं मीठ किंवा मीठ देखील आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि म्हणूनच मीठ ही आपल्याला कोणालाही द्यायचं नाही. अगदी कितीही गरजू व्यक्ती आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळी मीठ मागण्यासाठी आली तरीही आपल्याला मीठ चुकूनही द्यायचं नाही. त्यासोबतच खडी साखर किंवा साखर, तांदूळ अशा ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला चुकूनही द्यायच्या नाहीत. त्यासोबतच पैसे. तर बघा, पैसे देखील आपल्याला संध्याकाळच्या वेळी इतर कोणत्याही व्यक्तींना द्यायचे नाहीत किंवा पैशाचे व्यवहार जे आहेत तर ते आज संध्याकाळच्या वेळी अजिबात चुकूनही करायचे नाहीत. यामुळे आपल्या हातातील पैसा हा दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये जातो. म्हणजेच आपल्या घरातील लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरामध्ये प्रवेश करत असते. आपल्या घराकडे जी माता लक्ष्मी आज प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे तर ती इतर दुसऱ्याच्या घरामध्ये प्रवेश करेल आणि आपल्या घरामध्ये दरिद्री येईल, गरिबी येईल. तर त्यामुळं या 5 वस्तू तुम्ही आज चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.